चक दे इंडिया सीरीज में हर बार हम आपके लिए कुछ न कुछ नए गेस्ट लाते हैं और उनसे जुड़ी हुई इंस्पायरिंग स्टोरीज। सो आज भी हमारे साथ ऐसी ही एक स्पेशल गेस्ट मौजूद है। वेलकम ऑन एमजिम 94 FM। दिस इज आरजे मनीषा विद यू एंड मेरे साथ फिलहाल है मोहिनी कातुरे। नमस्ते। नमस्ते मॅम। आणि ही नॅशनल शूटिंग प्लेयर आहे, सो इट इज नाईस मीटिंग टू यू। सर्वात पहिले तर मला हे सांग की तुझी ही स्पोर्ट्स जर्नी कशी स्टार्ट झाली? ऍक्च्युअल मध्ये माझी ही स्पोर्ट्स जर्नी जी आहे ती 2020 पासून स्टार्ट झालेली आहे। मी शिक्षणासाठी बाहेर पडलेली, जे की एक हॉस्टेल कॅम्पस होता, तिथे पूर्ण स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज होत्या। तर मला आधी स्पोर्ट्स म्हणजे काय हे आयडियाच नव्हती, बट 10th मध्ये की मला एक इन्फॉर्मेशन मिळालेली की जर तुम्हाला स्पोर्ट्सचं मेडल असेल तर तुम्हाला 5-10 जे मार्क्स असतील किंवा 1-2% आहेत ते तुमचे ऍड होतात। सो मी ते 10th मध्ये 5 मार्क्स मिळवण्यासाठी फर्स्ट टाइम शूटिंग गेम मध्ये स्कूल लेवलची मॅच खेळलेली आणि त्या डिस्ट्रिक्ट मध्ये मला मेडल देखील मिळालेलं। तर तिथून पुढे मला थोडी मी इन्फॉर्मेशन वगैरे काढली आणि तिथून पुढे मला स्पोर्ट बद्दल बरेच काही माहिती मिळाली। तर मग मी एज्युकेशन सोबत स्पोर्ट्स पण देखील करायचं ठरवलेलं। असं कधी वाटलं की हा आता हे स्पोर्ट्स असणार आहे ज्याच्यात मी करिअर बनवेल? हो, असं कारण जेव्हा मला स्पोर्ट्स स्टार्ट करायचं होतं तेव्हा माझ्या पुढे म्हणजे एकच स्पोर्ट्स नव्हता, बरेच स्पोर्ट्स होते। तर मी स्टार्टिंगला जेव्हा किक बॉक्सिंगला पण गेलेले, बट तिकडे गेल्यानंतर बाऊथ वगैरे असते, डिफेन्स असतं, एक बाऊथ खेळताना थोडी इंजुरी झालेली आणि नाकातनं ब्लड वगैरे यायला लागलेलं आणि हे घरच्यांना कळलेलं। तर त्यात मग घरच्यांचा विरोध होता की स्टार्टिंगला की एक मुलगी आहे तर नको म्हणून। मग मी अजून 1-2 स्पोर्ट्स ट्राय केले की आपण तिकडे जाऊन बघूयात, बट एक मुलीसाठी सेफ आणि जे आपल्या स्टडीच्या हिशोबाने कोणतं करता येईल ते या हिशोबाने मी शूटिंग मला माहितीच होतं, बट सगळ्यांनी सांगितलं की खूप खर्चिक आहे। तो मी असं पेंडिंग ठेवलेला की आपण लास्टला बघूयात म्हणून। सो मग मी स्टार्टिंगला आर्चरी पण सेम याच कम्पेअर मध्ये आहे, पण कधी हिंमत केली नाही। एक तर घरच्यांना पण विश्वासात घेणं गरजेचं होतं ना। तर मग नंतर जेमतेम मी इन्फॉर्मेशन काढली, त्यानंतर मला कळलेलं की शूटिंग हा कुणाला माहितीच नाहीये। मेन जेव्हा मी 2020 मध्ये स्टार्ट केलेलं ना तेव्हा तो शूटिंग हा गेम कुणाला ओळखीच नव्हता जास्त। आणि त्यातल्या त्यात मुलगी पिस्तल चालवती म्हटल्यावरती सगळ्यांना एक असं वेगळं भारी वाटतं ना। तर मग त्या हिशोबाने मला असं वाटलेलं की नाही, शूटिंग हा एक छान गेम आहे आणि तो आपण करू शकतो। आणि मेन प्लस पॉइंट माझा एक असा होता की शूटिंग मध्ये मेडिटेशन आलं, या गोष्टी आल्या, तर त्याने तुमचं आहेत ना माइंडची एक्सरसाइज वगैरे होती आणि जी तुमची ग्रास्पिंग पॉवर आहेत ना ती डेव्हलप होती, तर त्याचा स्टडीमध्ये हेल्प होणार होता। तर मी त्या हिशोबाने मग शूटिंग स्टार्ट केलं। अच्छा, तर फॅमिली सपोर्ट कसा होता जे तुझ्या घरी सांगितलं फर्स्ट वेळेस, तर त्यांचं कसं रिॲक्शन होतं? स्टार्टिंगला तर घरच्यांचं असं होतं की मी एक तर हॉस्टेलला बाहेर गेलेली, तर घरच्यांचं पहिलं प्राधान्य होतं की शिक्षण, की स्टडीज म्हणून। मग त्यांना खेळ म्हटलं की असं वाटायचं की आपण गल्लीत वगैरे जे खेळतो ते, आणि खेळ हा एक टाइमपास आहे असं वाटायचं त्यांना। तर सो मी पहिले 1 महिना घरच्यांना कळवलंच की नाही की मी असं शूटिंगला जाते म्हणून असं। मग जेव्हा मी एक मॅच खेळलेली आणि मेडल मिळालेलं, तर मी तेव्हा घरच्यांना कळवलं की बाप्पा अशी मॅच खेळली मी आणि मला मेडल मिळालंय। मग वडील म्हटले ते काय असतं ते नाही माहितीत मला, अॅन्युअल जे आपलं म्हणजे एक्झाम आहे त्याच्यात काय स्कोर आला, कसा एक्झाम म्हणजे किती मार्क्स पडलेत वगैरे ते सांग। मग मी म्हटलं ओके। मग मला कळलेलं की घरच्यांचा तेवढा सपोर्ट नाहीयेत म्हणून। तर मग पहिल्या वर्षी मग मी ट्रायच नाही केलं की डबल त्यांना म्हणायचं म्हणून। मग जेव्हा 10th एक्झाम झाली, मग 10th एक्झाम झाल्यानंतर मी पप्पांना म्हटलं पप्पा तुमची इच्छा होती ना की मी छान पर्सेंटेज घ्यावं म्हणून, मी आज 85% घेतलेत, माझी इच्छा आहे मला स्पोर्ट करायचा आहे। मग मी त्यांना पटवून दिलं की स्पोर्ट्स मधून असे की आपल्याला फॅसिलिटी मिळू शकतात की पुढे चालून जॉबसाठी वगैरे काय होत नाही, 5% रिझर्वेशन वगैरे काय असतं, तोपर्यंत मी इन्फॉर्मेशन काढलेली। मग मी त्यांना सांगितलेलं, पण त्यांना एक वेळेस ओके वाटलेलं। आणि मी ज्या कॅम्पसमध्ये होते त्या कॅम्पसमध्ये सर्व स्कूलच प्रोव्हाइड करायचं, तर त्यामुळे खर्च थोडा कमी होता तिकडे। म्हणजे फक्त आपलीच मेहनत होती की आपण वेळ दिला पाहिजे, 1-2 घंटे काय डेली रुटीन मधून जो आहे तो। आणि दुसरी गोष्ट जे कॅम्पस होतं ते मिलिटरी पॅटर्नचं होतं, त्यामुळे मला त्या गोष्टीची शिस्त पण लागली आणि एक आत्मविश्वास पण वाढला आणि डेअरिंग पण एक आली की नाही आपण करू शकतोय प्रत्येक गोष्ट।
आणि त्यात एक मुलगी स्पोर्ट्स करते म्हणून मग एक अजून छान वाटायचं. त्यामुळे मी घरच्यांना पण भारी वाटलं जेव्हा न्यूजपेपरमध्ये न्यूज वगैरे यायला लागल्यात की असं असं इकडे इकडे मेडल मारले, तिथे मेडल मारले. जेव्हा बाहेरचे लोक त्यांचं म्हणजे असं प्रशंसा वगैरे करायची की नाही छान केलं मुलींनी, तेव्हा माझ्या घरच्यांचा म्हणजे स्टार्टिंगला नकार नव्हताच, पण मग त्यांचा सपोर्ट डबल दुप्पट झाला की ते म्हणायचे की नाही करतो आम्ही आहेत. वेल, मग ह्या स्पोर्ट्स मध्ये गेल्याच्या नंतर तुला गायडन्स म्हणजे तुझे कोचेस वगैरे याबद्दल काय सांगणार? स्टार्टिंगला जेव्हा मी हॉस्टेलला होते त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानला, तिथे मला छबराव काळे सर म्हणून जे आहेत तिथले शूटिंगचे प्रशिक्षक, तर त्यांनी मला पहिलं गायडन्स केलं. माझ्या हातामध्ये जर फर्स्ट टाइम गन जर कुणी दिली असेल तर ते छबराव काळे सर आहेत की ज्यांनी माझ्या हातामध्ये पेनासोबत गन पण दिली आहे. तर तिथून माझं शूटिंगचं जे स्टार्टिंग आहे तिथून सुरुवात झालेली आहे. एक जेव्हा माझी 12th तिथून मी पास आउट झाले, त्यानंतर मग मी स्कूल सोडलेलं. तर मग त्यांनीच मला सजेशन दिलेलं की एक आपल्या संभाजीनगरच्या गीता मस्के म्हणून मॅम आहेत, ज्या शूटिंगच्या आहेत आणि खूप नावाजलेल्या खेळाडू आहेत. तर त्यांनी मला त्यांची ओळख करून दिलेली आणि त्यांच्याकडेच माझं 25 मीटर हा जो सेकंड इव्हेंट होता त्यांच्याकडे माझा स्टार्ट केलेला. तर मग तिथून पुढे मी त्यांच्याच अंडरमध्ये अजून माझी शूटिंग चालू कंटिन्यू केली आणि मला त्यांचा खूप म्हणजे सपोर्ट खूप मिळालाय. कारण मी जेव्हापासून त्यांच्या अंडरमध्ये आले तिथून पुढे माझा परफॉर्मन्स जो आहे तो दुप्पट गतीने म्हणजे स्टार्ट झाला, कारण मी कंटिन्यू एकामागे एक मेडल्स घेतले. नाईस. आणि मग स्टेबिलिटी नसते बघ स्पोर्ट्समध्ये, फायनान्शियली जर आपण बघितलं तसं मंथली जॉब टाइप्स नाही आहे. तर याच्याबद्दल तुझं काय मत आहे आणि याच्याबद्दल असं कधी वाटलं का की बॅकआउट करा म्हणून? हो, कारण याच्यामध्ये असं आहे की शूटिंग हा खूप महागडा आणि खर्चिक गेम आहे. आता जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला खेळताय तर तुमच्याकडे इन्कम सोर्स वगैरे काहीच नसतो. तर मला जो काही सपोर्ट आहे तो माझी फॅमिली करतात. तर बऱ्याच वेळेस असं वाटतं की आपण मूव्ह ऑन करावं की आता बस स्टॉप करावं, नाही खेळायचं वगैरे असं तसं. बट मध्ये मध्ये जेव्हा मी तिथून मागे येण्याचा प्रयत्न करते तेव्हा माझ्या कोच झाले किंवा माझे आई वडील झालेत हे मला पुशअप करतात की नाही अजून तू करू शकते, नाही आम्ही आहोत ना म्हणून. आणि दुसरी गोष्ट एक की माझं टार्गेट होतं की मला 5% एक रिझर्वेशन मिळवायचं आहे म्हणून. तर मग कुठेतरी मनात एक जिद्द आणि अप्स डाऊन आल्या म्हणून आपण सोडून द्यायचं हे माझ्या घरच्यांचं म्हणणं होतं. की माझे वडील म्हणायचे की आपण एकदा उखळीत मुंडकं टाकलेत ना तर ते बारीक ठेचेपर्यंत, म्हणजे त्यांचा अर्थ असं की आपण एक क्षेत्र निवडलायत ना तर जे ध्येय आहे आपलं ते प्राप्त झाल्याशिवाय मागे यायचं नाहीये. मग किती का काय होईल, हा वेळ लागेल तुला, आज नाही होणार उद्या नाही होणार पण एक दिवस तर होणारच आहेत ना, तुझे प्रयत्न चालू ठेव. त्यामुळे सातत्य ठेव आणि कंटिन्यू प्रामाणिक प्रयत्न कर, तुझे कष्ट आहेत तुला फळ भेटणार. तर त्यामुळे अजून सध्या तरी मी इन्कम सोर्सचं तरी आता सध्या मी जॉबच्यासाठी एक्झामची प्रिपरेशन करत आहे. बट याच्यातून इन्कम मिळणं म्हणजे हे इमिडिएटली नाही आहेत, 1-2 वर्षाची गोष्ट नाही, त्यात सातत्य ठेवावंच लागणार आहे. येस, ऑब्व्हियसली. आणि यामध्ये डाएट, एक्सरसाइज हे किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आणि डाएट करणं कसं, म्हणजे तू कसं करते? हा, आता शूटिंग मध्ये आहे, शूटिंगचे 4 पिलर असतात. फर्स्ट आहे तुमचा मेंटल हेल्थ, तुमचं फिजिकल आणि डाएट आणि तुमची प्रॅक्टिस. ओके, हा, हे 4 गोष्टी आहेत. तर प्रॅक्टिस जे आहे ते आपले कोच आपल्याकडनं करून घेतात. दुसरं आहेत आपले मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थसाठी मेडिटेशन खूप महत्वाचं आहे. सर्वात मस्त आहेत मेडिटेशन. आम्ही जेव्हा आमचं रुटीन जे असतात ना, सकाळी उठल्यानंतर स्टार्टिंगच असते की एक योगा, मेडिटेशन आणि मग नंतर डाएट प्लॅन. डाएट प्लॅन पण असा की हेल्थी आपण आपले मसल्स आणि आपले जे स्ट्रेंथ वगैरे आहेत, आता शूटर म्हटलं की सगळं त्यांच्या हातावरतीच आहेत की त्यांना गन ज्या आहेत 1-1 किलोच्या असतात, तर त्या 1 हँडमध्ये पेलवावं लागतात. तर मग तुमचं रिस्ट आहेत, खांद्यांमध्ये आहेत, हातांमध्ये किंवा पायांमध्ये का होत नाही, 1-1 घंटा उभा राहण्याची स्टॅबिलिटी आली पाहिजे. त्या हिशोबाने आपल्याला कशातून किती प्रोटीन्स मिळेल, काय खाणं योग्य आहे या हिशोबाने एक डाएट प्लॅन असतो की तो कंटिन्यू फॉलो करायचा असतो. म्हणजे जे बाहेरचं चटरपेटर असतं ते खूप म्हणजे जे म्हणतात ते धाकडगलमध्ये कसं त्यांना खायला भेटत नाही, तसं आमचं पण असतं की नाही आपण हे खाल्लं तर मग अजून आपल्याला एक्स्ट्रा वर्कआउट करावं लागणार आहेत आणि त्या गोष्टीची कमी म्हणजे ती हे करावं लागणार आहेत. तर त्यामुळे डाएट प्लॅन पण प्रॉपर फॉलो केला जातो आणि मेंटल हेल्थ पण मेडिटेशन थ्रू पूर्ण कव्हर होते आणि रोज डेली एक्सरसाइज.
आणि शूटिंग या स्पोर्ट्सचा तुला रिअल लाईफ मध्ये काय फायदा होतोय? म्हणजे रिअल लाईफ मध्ये माझा एक स्वतःच एक असं अनुभव आहेत की याच्यामध्ये मला एक आत्मविश्वास खूप आलाय आणि बऱ्याच गोष्टी नवनवीन जाणून घेण्याच्या पण संधी मिळाल्या आहेत आणि खूप गोष्टीमधून मी नवीन नवीन शिकते पण आहेत आणि बऱ्याच याच्यामधून येत ना. सपोज आता शूटिंग आहे की आपला स्कोर गेला पाहिजे त्या हिशोबाने, तर आपण त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत किंवा अजून याच्यामधून जे मेडिटेशन करून करून किंवा होत नाही, ग्रास्पिंग पॉवर आहेत म्हणजे आपण 1 रीडिंग मध्ये 2 रीडिंग मध्ये इतका होत नाही, ते आपल्याला लगेच रिमेंबर होतं की हा असं असं आहेत, म्हणून तिथे जास्त माइंडचं एक्सरसाइज होते. ग्रेट. आणि एका ठिकाणी कंटिन्यू असं लक्ष केंद्रित करून फोकस करून का होत नाही, तर माइंड आपलं एकदम शार्प होऊन जातं आणि बऱ्याच गोष्टीचा आपल्याला एक कॉन्फिडन्स पण येऊन जातं. कारण आज माझे आई वडील शेतकरी असल्यामुळे माझ्या वडिलांना कंटिन्यू माझ्यासोबत येणं शक्य होत नाही, तर जे काही आहेत माझे वडील म्हणतात की तू करू शकते तर तू कर. तर हा आत्मविश्वास जो आहे तो मला शूटिंगमुळे आलाय. आणि खेळामध्ये एक असं एक आहे की यश आणि अपयश ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत हे पचवण्याचं धाडस तुमच्यामध्ये येतं. कारण बरेच मुलं असे असतात की थोडंसं अपयश आलं की डगमगून जातात, पण याच्यामध्ये असतात एक खेळाडू असा असतो की त्याला प्रत्येक खेळामध्ये यश, प्रत्येक लेवलला यश मिळेल असं शक्य नसतं. प्रत्येक स्पर्धेमध्ये कधी यश मिळतं कधी नाही मिळत, तर मग ते कसं पेलवायचं, कसं हँडल करायचं, हे मॅनेजमेंट जे आहेत ना ते खेळामधून मिळतं. आणि जे बाहेर जे आहेत ना किती का पैसा देऊन ते भेटू शकत नाहीत. कारण त्याच्यामध्ये पण असं की आज आपण खेळतोय तर मग का आपण हारलोय, आपल्यामध्ये म्हणजे काय कमी होती, आपण त्याच्यावरती सर्च करतो ना की आपण तिथे निगेटिव्ह घेऊन बसतो की नाही मला नाही आलं मेडल म्हणजे मला आता खेळलंच नाही पाहिजे. आपण तिथे निगेटिव्ह नाही होत, तिथे आपण असं सकारात्मक विचार करतो की मी का हारलोय, माझ्यात अजून काय कमी होती, मी अजून काय करायला पाहिजे होतं, तर आपलं असं माइंड तिकडे डायव्हर्ट होतं. हा एक सर्वात मोठा बेनिफिट आहे. खूपच छान सांगितले तू याबद्दल. आणि अशा पेरेंट्सला तू काय मेसेज देणार? माझं पेरेंट्सला म्हणणं एकच असेल की तुमच्या मुलांमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की त्याच्यामध्ये असं असा एक गुण आहे की तो हा करू शकतोय चांगल्या प्रकारे. कारण बरेच पॅरेंट्सचं असं असतं की त्या मुलाचं त्याला करायचं काय, त्याच्यात सुप्त गुण कोणते ते न जाणून घेता त्यांना त्याला काय बनवायचंय याच्या मागे जास्त लागलेले असतात आणि ते त्याच्यावरतीच लादलं जातं. तर मग अशाने काय होतं, मुलं प्रेशराईज होतात, डिप्रेशन मध्ये जातात आणि पुढे त्यांना ते जर गोष्टी होत नसल्या तर त्यांना ते अचिव्हमेंट पण दिसून येत नाही. पण जिथे त्याला आवडतं त्याचं क्षेत्र असेल तर तो अजून जास्त दुप्पट्याने म्हणजे एफर्ट्स लावून ते कार्य करतो आणि त्याला रिझल्ट पण भेटतो. तर अशा ठिकाणी पॅरेंट्सनी फक्त आहेत ना त्याच्यातल्या जे तो म्हणतोय घरच्यांना सांगतोय की मला याच्यात करायचं, तर त्याला पाठबळ दिलं पाहिजे की पाठिंबा दिला पाहिजे की तू कर, ओके काही अडचण नाही, आम्ही आहोत तुझ्यासोबत, काही अडचण आली तर आम्ही तुला करून घेऊ म्हणून. असेल. ग्रेट. थँक्यू सो मच. तू इकडे आली आणि तू आमच्यासोबत इतकी छान जर्नी शेअर केली तुझी आणि आय होप की तुझं बघून बाकी लोकही इन्स्पायर होणार. थँक्स अ लॉट. थँक्यू. एंड स्टे ट्यून्ड टू MGM 90.8 FM. साथ है तो बात है.